नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर या कादंबरीचा शेवटचा भाग. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं चुकून राहून गेलं असेल, तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि ऐकूयात सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 20. इकडे फिरत फिरत वाट चुकल्यासारखी दर कोस दरमजल करत आबोली एका गावात पोहोचली. ते गाव सत्यशोधक दीनमित्र मुकुंदराव पाटलांचं गाव. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं नांदत होते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध या धर्माचे लोक एकमेकांवर नितांत प्रेम करणारे. सणाला, मिरवणुकीला, धार्मिक कार्यक्रमाला एकत्र जमत होते. ते सर्व एकत्र साजरा करणारी जनता तिथे नांदत होती. श्रावण शुद्ध एकादशीला पारायण सोहळा सुरू झाला होता. तो 6वा दिवस. दुपारनंतर पारायण ग्रंथातून प्रवचनाचा आवाज येत होता. प्रवचनकाराला चातुर्वर्णावर बोलण्यासाठी, म्हणजे या विषयावर प्रवचन करण्यासाठी बऱ्याच जणांनी गळ घातली. हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथात उल्लेखलेले 4 सामाजिक वर्ण. या 4 वर्णांमध्ये आज वर्तमानात आमूलाग्र बदल झालाय. 2 वर्ण आहेत, काळा आणि गोरा. वर्ण म्हणजे रंग. दोघंही संगतीच असतात, राहतात. त्यांना त्यांच्या वर्णाचा गर्व कधी झाला नाही, अभिमान नाही. गोरा माणूस असेल तर त्याच्या डोक्यावर काळे केस, काळे भोर सुंदर दिसतात. त्या रंगामुळे चेहरा सुंदर दिसतो, ते त्याला शोभून दिसतात. तेच जर पांढरे व्हायला लागले तर लोक केस काळे करतात, म्हणजे काळे केस गोऱ्या वर्णाला शोभून दिसतात. त्यांचं सौंदर्य एकमेकांवर अवलंबून आहे. तसंच या चातुर्वर्णाचं आहे. आजमितीला हे 4ही वर्ण एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. हे 4 वर्ण प्राचीन हिंदू समाज व्यवस्थेसाठी तयार केले होते. त्या समाज व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झालाय. मग का उगाच त्या स्मृती पुढे आणायच्या? मानवता हा धर्म, मानवता ही जात, ही ईश्वर निर्मिती आहे, असे स्पष्ट प्रवचनकार, ग्रंथाभ्यासक आणि विचारवंत प्राध्यापक शिरीष देशपांडेंनी यांनी मत मांडलं. याच प्रवचनाला वेशीच्या दाराशेजारी आबोली बसली होती. बऱ्याच अंशांनी तिने मनावरची, बुद्धीवरची, अंगावरची मरगळ झटकून टाकली होती. शहाण्या मुलीसारखं शांत बसून तिने प्रवचन ऐकलं. प्रवचन संपलं, मग पंगत होती. पंक्तीला ती बायकांबरोबर जेवायला बसली. ती रात्र कीर्तनात गेली. जवळच्या वस्तीवर तिला आश्रय मिळाला. रात्री तिथेच झोपली. त्या वस्तीबरोबर ती उठली, तोंड हातपाय धुतले. त्यांनीच तिला चहा दिला. तिथेच तिने नाश्ताही केला. आज समाप्ती दिंडी होती. रवींद्र निकम यांचा सुंदर आकर्षक रथ दिंडीसाठी सज्ज झाला होता. गावातले सत्यशोधक दीनमित्र मुकुंदराव पाटील विद्यालयातल्या विद्यार्थिनींचं लेझिम पथक, फुगडी, पावल्या खेळणाऱ्या महिला यांची पथकं एकामागून एक होती. त्यामागे सोमेश्वर भारुड मंडळीतल्या कलाकारांनी एकनाथ महाराजांच्या भारुडातली पात्रं सजवून मिरवणुकीत रंग चढवला. त्या मंडळाच्या मागे सुवर्णा हरिभाऊ गवळी, मनीषा चंद्रकांत, कांचन बंडू नाईक, राणी सोमा विधाते, रेणुका जनार्दन भालेराव, मोहिनी बाबा भारसकर, वंदना भारसकर, लता भारसकर, सोनाली सुनील भारसकर, पुष्पा किशोर, सविता नाना, सरपंच, स्वप्नाली क्षीरसागर, रेखा घुले, आशा दत्तू भारसकर यांनी अस्सल मराठमोळ्या नऊवारी साडीत खऱ्या महाराष्ट्राचं दर्शन घडवणारी वेशभूषा करून डोक्यावर कलश आणि तुळशी वृंदावन घेऊन त्या धार्मिक उत्सवात भरच घालत होत्या. त्यामागे सजलेल्या रथाच्या मागे भजनी मंडळ, चपखलतेनं मृदुंगावर बोल ऐकवणारे मृदुंगाचार्य हरिभक्त परायण भूषण महाराज म्हासाळ यांच्या साथ संगतीनं परिसर हरिनामानं दुमदुमून गेला होता. गावाला वेढा बसेल इतकी लांब दिंडी होती, पण एकीकडे दृश्य वेगळं होतं. त्या गर्दीत आबोली घुसली.
प्रत्येक पथक बघत बघत ती कलशधारी पथकाकडे आली. ती महिलेचा पदर ओढायची आणि तो कलश आपल्या डोक्यावर द्यायची खूण करायची. तिने प्रत्येकाला कलश मागितला, पण सगळ्यांनी तिला नकार दिला. हे दृश्य वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य जनार्दन भालेराव बघत होते. दिंडी पुढे पुढे सरकत होती. जनाकाकांनी स्वतःच्या घरापुढची तुळशी वृंदावनातली तुळशीची छोटी कुंडी उचलली, उपरण्याची चुंबळ केली आणि ती आणून आबोलीच्या डोक्यावर ठेवून कलशधारी स्त्रियांच्या पुढे तिला नेलं. ती समोर चालायला लागली. तिला खूप आनंद झाला. पुढे फटाके, तोफा यांची आतषबाजी होती. दिंडी मिरवत मिरवत मारुती मंदिरात आली आणि काल्याच्या कीर्तनात विलीन झाली. त्या दिवसापासनं जनाकाकांनी आबोलीला आश्रय दिला. घरातले विजय भालेराव, भाले मॅडम, रेणुकाताई हे सगळे तिला जीव लावायचे. ती रमली तिथे. तिथेच राहून सुनीलला तिने पार्सल पाठवलं होतं. पत्र काकांनीच ती सांगेल तसं आणि तिच्याच भाषेत तिला लिहूनही दिलं होतं. इकडे ट्रेनिंगची 5 वर्ष हसत खेळत आरामात कशी निघून गेली कळलंच नाही. सुनील, राधा दोघेही MBBS फर्स्ट क्लास झाले, घरी आले. मालविका मॅडमनं राधासाठी हॉस्पिटलची योजना तयार केली. सुनीलनी मालविका मॅडमचे मनोमन आभार मानले. म्हणाला, मॅडम तुम्ही जर मला मदत केली नसती तर हा सुनील आज हातगाडी ओढत बसला असता. तुम्ही आधार दिलात म्हणून चतुर्थ श्रेणीत गणल्या गेलेल्या, हीन दीन म्हणून हिणवल्या जाणाऱ्या मातंग समाजातल्या मुलाला स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही जे योगदान दिलं ते मी कधी विसरणार नाही. तुम्ही माझ्यासाठी दैवत आहात. खूप उपकार झालेत माझ्यावर आणि याची जाणीव मला नेहमी राहील. माझ्या आईवडिलांनंतर तुम्ही माझ्या हृदयातलं दैवत आहात. असं म्हणून सुनील मॅडमच्या पाया पडला. तिथेच मॅडमच्या बंगल्यावर सुनीलची आंघोळ झाली, नाश्ता पाणी झाला. थोडा वेळ थांबून मॅडमची आणि राधाची भेट घेऊन तो निघाला. राधाने त्याची बॅग, त्याची सॅक तिथेच बंगल्यावर ठेवून जायला त्याला सांगितलं. म्हणाली, आज तू झोपडपट्टीत नाही तर इथे थांबायचं आणि इथे कधीपर्यंत थांबायचं तर जोपर्यंत तू सेटल होत नाहीस तोपर्यंत. राधानी त्याच्या पाकिटात नोटा कोंबल्या. म्हणाली, लवकर ये, तिथे जास्त रमू नकोस, मी वाट बघते तुझी, तुझ्याशिवाय मी काही जेवणार नाही. ती त्याला बाहेर घेऊन आली. परत म्हणाली, सुनील तू लवकर ये, मला करमणार नाही. सुनीलनी तिला येतो म्हणून सांगितलं, बाय केलं, निघाला. तिथून रिक्षा केली, झोपडपट्टीत गेला. भजा मावशी कामाला निघाली होती. तिने समोर बघितलं तर समोर सुनील उभा. सुनील असं म्हणून तिने त्याला जवळ घेतलं, पटापटा त्याचे मुके घेतले, त्याला अंजारलं, गोंजारलं. तोपर्यंत झोपडपट्टीत गाजावाजा झाला. बरीच गर्दी जमा झाली. सुनील प्रत्येकाला भेटत होता, प्रत्येकाशी बोलत होता. 5 वर्षात झोपडपट्टीत पसारा वाढला होता. बऱ्याच नवीन लग्न होऊन आलेल्या तरुणीसुद्धा होत्या. शेवंत आजी डोळ्याला हात लावत पुढे आली. बाया सुनील, कवा आला र बाबा? कसा आहेस? बरं आहे ना बाबा? अरे चुनचुन्या आणाय चालली. त्या हिरच्या पोरीने सांगितलं, म्हणली कोण सुनील नावाचा डॉक्टर आलाय म्हण, समधी झोपडपट्टी तिकडं पळती म्हणाली. मी म्हणलं, अरे तूच असणार आमचा सुनील डॉक्टर. कसा आहेस बाबा, बरा आहेस ना? हां, आता लगीन कर का करूनच आलाय लगीन? तसं काय करू नका. आपल्या जातीची पोर बघ आणि यंदा टाक बार उडवून. हां, जाऊ का मी? काय येतो चुनचुन्या खायला? आता तू कशाला येशील बॉ चुनचुन्या खायला? लय मोठा डॉक्टर झाला की तू. बडबड करत म्हातारी गेली. गर्दीत मोहनला कॉल करायला तो विसरला नाही. आल्या आल्या त्यांनी मोहनला कॉल करून सांगितलं की मी आलोय, सगळ्यांना सांग घरी या. आज तो त्यांची वाट बघत होता. सगळे गाडीवान संगतीनं आले. येताना खालच्या बाजूच्या गावजीचा ढोलीबाजा बोलवला आणि सुरू झाला डॉक्टर सुनील यांच्या सत्काराच्या सवाद्य सोहळ्याला सुरुवात. वाद्य वाजल्यानंतर लहान मोठ्यासहित सगळी झाडून झोपडपट्टी तिथे जमा झाली. लहान लहान पोरं ढोलीबाजेच्या तालावर नाचायला लागली. शहराच्या काही भागातनं मिरवणूक काढायचे ठरलं. हे असं अचानक सगळं घडून येतं हे समजल्यावर सुनील मंत्रमुग्ध झाला. त्याने मॅडमना आणि राधाला कॉल करून सांगितलं आणि त्यांना हे कार्यक्रमाला यायची विनंती केली. सुनीलचे बरेच वर्गमित्र गोळा झाले.
त्यांनी मोहन, शिरपा, सदा, महादू यांना थोडं बाजूला घेतलं, त्यांच्याशी कानगोष्टी केल्या, पाकिटातून काही पैसे काढले, त्यांच्या हातात दिले. हे ॲडव्हान्स 10,000 आहेत, यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी देऊन टाकू. सगळे कामाला लागले. 10x10चा मंडप उभा राहिला. सुनीलची नजर त्याच्या जुन्या झोपडीकडे गेली तर तिथे चित्र वेगळंच होतं. आतमध्ये खुर्ची टाकून धुरपा बसली होती. सुनीलनी बनामावशीला विचारलं. तिने तिच्याबद्दल सविस्तर सांगितलं. सुनीलनी धुरपाला समजावून सांगितलं. तिने ऐकलं नाही तर काय होईल तो पर्यायही सांगितला. मग धुरपानं संसार हलवायला सुरुवात केली. काही वेळात मिरवणुकीला सुरुवात झाली. समोरनं एक कार आली. तिच्यातनं मालविका मॅडम, राधा, सारंग उतरले. सुनील त्यांना आणायला कारजवळ गेला. त्याच्या पाठोपाठ ढोली बाजावाले आले. गर्दी जमली आणि तिथूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. दोघांच्या गळ्यात हार पडले. फुलांची उधळण होत होती. ते बघून राधा हर्षित झाली. हा प्रसंग अनोखा होता तिच्यासाठी. मालविका मॅडमला झोपडपट्टीतली खरी मानवी संस्कृती अनुभवायला मिळाली. तिथला उत्साह, दुसऱ्यावर प्रेम करणारी माणसं, आदर करणारी माणसं, जीव ओवाळून टाकणारी माणसं त्यांना बघायला मिळाली होती. माणसातलं माणूसपण सामावलेली झोपडपट्टी मॅडमना भावली. कळत नकळत त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाझरल्या. मिरवणूक पुढच्या गल्लीत गेल्यावर अचानक थांबली. घराघरातून ओवळणी बाहेर यायला लागली. श्रीकांत सकाळच्या गाडीने रंजूला, त्याच्या 2 लेकरांना आणि गणाला घेऊन आला. मिरवणूक चालू असतानाच रंजू सुनीलला येऊन बिलगली. ओ श्रीकांतदाजी, अहो या की जवळ. अरे आमचा फोटो घ्या कोणीतरी. मिरवणूक मैदानात येताच फटाकड्याची लढ वाजायला लागली. तोफ गगनाला जाऊन भिडली. दिवसा त्यातून तारे चमकले. सुनील, राधा, मॅडम मंडपाच्या जवळ आले. अजय वानखेडे, सुनीलचा वर्गमित्र, त्यांनी माईकचा ताबा घेतला. सगळ्यांना मंडपात बसायची विनंती केली. सगळेजण मंडपातनं बाहेर शांत बसले होते. कमीत कमी 500-600चा जमाव असावा. 2-3 भाषणं झाली. दुपारचे 12 वाजले होते. सुनील शेजारी राधा आणि मॅडम बसल्या होत्या. अजय वानखेडे सुनीलच्या उजव्या बाजूला, त्याच्या शेजारी शिरपा तात्या, महादू अण्णा, गणामामा बसले होते. सुनीलने राधाला बोलण्याचा आग्रह केला पण ती उठली नाही. सुनीलने माईकचा ताबा घेतला आणि बाजूनं आवाज आला. जवळजवळ 1 वाजत होता तरीसुद्धा आवाज येत होता, गुड मॉर्निंग भैया. सगळे हसायला लागले. सुनीलने त्या आवाजाकडे नजर टाकली तर आबोली बाजूला उभी होती. खूप बदल झाला होता तिच्यात. त्यांनी माईक राधाच्या हातात दिला आणि तो आबोलीकडे गेला. आबोली त्याच्या गळ्यातच पडली. आबोलीच्या हातात राखी होती. तिला त्यांनी मंडपात घेतलं. इथे खुर्चीवर बस म्हणाला पण ती बसली नाही. आबोली राधाकडे निरखून बघत होती. म्हणाली, भैया चांगली आहे रे, पण लगीन नाही न केलं. माईकमधून अस्पष्ट असा आवाज आला. राधा मात्र हिरमुसली होती. तिने तिथून उठायचा प्रयत्न केला. सुनीलने तिला समजून सांगितलं की अगं सॉरी, भोळी आहे ती, मनावर घेऊ नकोस प्लीज. आबोली इथे खुर्चीत बस, नाही तर बनामावशी जवळ जाऊन बस. बनामावशीने आबोलीला आवाज दिला. मग सुनीलचं भाषण झालं. 5 वर्षाच्या ट्रेनिंगचा अनुभव त्यांनी सांगितला. भविष्यातले संकल्प त्यांनी बोलून दाखवले. मॅडम, गाडीवान, झोपडपट्टीतले सगळे लहान थोर, वर्गमित्र सगळ्यांचे त्यांनी आभार मानले आणि मालविका मॅडमला 2 शब्द बोलण्याची विनंती केली. मॅडम उठल्या. भाषण हिंदीतनं करायचं का मराठीतून? मैं मराठीतून बोलू शकतो. आजच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष अजय वानखेडे, जो गया साल स्टुडंट होता. सत्काराचे ज्याचे आहे ते डॉक्टर सुनील जी, डॉक्टर राधा, मंच पर बसलेला और आप सगळे, आपल्या सर्वांना अभिनंदन. डॉक्टर सुनील जी के बारे में खूप बुरा दिन काढला त्यांनी. आम्ही बघत होता. गाडी ओढायचा, कुलीचे काम केला पण त्यांनी ध्येय काही सोडला नाही. एक ऐसा झोपडपट्टी में राहणारा तरुण आपला उद्दिष्ट पुरा करते. डॉक्टर होते, मामूली बात नहीं, लेकिन त्यांनी पुरा केला याचा आम्हाला अभिमान आहे. त्याचा सिस्टर बडी जोर से बोलला, जो चांगला दिसते. आई एम नॉट डिस्टर्ब, आई डोंट फील बॅड ऑल्सो, मुझे बुरा लगा नहीं. त्यांच्या सिस्टरला जे वाटला ते बोलले. त्यांचा विचार त्यांनी सांगितला. तो त्यांचा हक्क असू शकतो. बाकी त्यांच्या इच्छेवर आहे ना, काय नाही काय ते ठरवायचं.
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या खूप वेळ वाजत होत्या. अबोलीच्या मनासारखं झालं. तिला खूप आनंद झाला. ती ओरडली, "भैया मला पसंत आहे." पुन्हा टाळ्या पडल्या. राधा मात्र नाराज झाली. लगेच निर्णय घ्यायला नको होता. आता आता माझी इच्छा आहे की डॉक्टर सुनील यांनी त्यांचं हॉस्पिटल याच झोपडपट्टीतल्या गोरगरीब लोकांसाठी बांधावं. त्यासाठी अध्यक्ष साहेब आपण जागा उपलब्ध करून द्यावी. आम्ही पण हॉस्पिटलला थोडा हातभार लावू शकतो. एवढं बोलून मॅडमनं भाषणाला पूर्णविराम दिला. सत्कार सभा संपली. सगळे सुनीलला राधाला भेटत होते, पण आबोली राधापासनं दूर गेली नाही. राधाच्या गालावर आलेली केसाची बट आबोली हाताने मागं घेत होती. राधाला ते आवडत नव्हतं, पण तिच्या भावनाही तिने जाणून घेतल्या. सगळ्या गाडीवानांना सुनीलने एकत्र केलं आणि सांगितलं, लोकांना जेवायला बसवा. लोक भरपूर आहेत, जेवण कमी पडणार आहे. लवकर दोघेजण जा आणि एवढाच स्वयंपाक आणा. राधानं सांगितलं, जाऊन आणायची काही गरज नाही आहे, मी ऑर्डर केली आहे, ऑर्डर येईल एवढ्या वेळात. तिने कोणालाही न सांगता जेवण ऑर्डरसुद्धा केलं होतं. तोही टेम्पो आला. लोक पंक्तीत बसले, जेवायला लागले. काही जणांनी सुनीलचं घर स्वच्छ केलं. घरात चटई, 4-5 खुर्च्या होत्या. त्याला वाटत होतं घरात जावं, बसावं, पण मॅडम आणि राधा बरोबर होत्या. त्यांना तिथे आत घेऊन जाणं त्याला बरं वाटत नव्हतं. सगळे समोर उभे होते. बनामावशींनी त्याला आत बोलवलं. तो आत गेला. घर अगदी नीटनेटकं केलं होतं. त्याला बरं वाटलं. भैया त्यांना बोलवू का आत?" "कुणाला?" "अरे वहिनीला आणि तिच्या मायला." "हे बघ आबोली, असं म्हणायचं नाही. वहिनी आत्ताच म्हणायचं नाही, तिला मॅडम म्हणायचं. आलं लक्षात?" आबोलीने आवाजच वाढवला. "नाही रे, नाही. नाही भैया, मी वहिनीच बोलणार." राधाच्या कानावर तिचं वाक्य गेलं आणि राधा मॅडमना म्हणाली, "ये लड़की मेरे पीछे क्यों पड़ी है? पूरी चिपक रही है. हटेगी नहीं क्या? हाँ सुनील जी?" सुनील बाहेर आला आणि म्हणाला, "बोला की." "अरे ये छोकरी सबके सामने वहनी वहनी कह रही है, उसे चुप करो. जरा सबर कर बोल." मालविका मॅडम गालातल्या गालात हसल्या. "राधा इसका बुरा मत मान, क्योंकि ये खुले दिल की है." "राधा सही बात है. मेरी बहन खुले दिल की है. मेरी प्यारी सी गुड़िया है वो. चलो अंदर आओ, बैठेंगी थोडी देर." मॅडम राधा आत गेल्या. खुर्चीवर स्थानापन्न झाल्या. तिथेच त्यांच्यासाठी डिश आल्या. हसी मजाक करत ते संपवलं. मॅडम म्हणाल्या, "सुनील, ये जो लोग हैं ना, जिन्होंने तुम्हारा सत्कार किया, खुशियां मनाई, कष्ट उठाए, ये लोग तुम्हारे सगे तो नहीं है, लेकिन कितने दिलोजान से स्वागत किया। हाँ, सच मेरी तरफ से सभी को बहुत बहुत बधाई देना। भगवान भला करे उनका। मैंने आज तक बड़े लोगों में जो नहीं है वो इन गरीबों में देखा है। और एक खास बात बोलना चाहती हूँ, तुम स्वीकार करो या ना करो, तुम्हारी मर्जी, लेकिन कुछ कहना चाहती हूँ, फैसला तुम करोगे." मैडम बोली है ना, मेरे लिए आपने इतना कुछ किया है और तुम्हारी बात मैं स्वीकार न करूं, ऐसे हो ही नहीं सकता. बोलिए आप. थोडा वेळ शांतता होती. घरात सुनील, मॅडम, राधा, आबोली, रंजिता, श्रीकांत, बनामावशी, गणा, शिरपा, सदा, मोहन ही सगळी मंडळी होती. मॅडम काय म्हणतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. "सुनील, मैं चाहती हूं कि मेरी बेटी राधा का हाथ तुम्हारे हाथ में मैं देना चाहती हूं." सगळ्यांचे चेहरे फुलले. सगळ्यांनी एकमेकांकडे बघून मॅडमचा निर्णय योग्य आहे, असं सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं कळत होतं. राधाची नजर खाली होती. ती लाजली होती. सुनीलच्या होकाराच्या प्रत्युत्तराची सगळे वाट बघत होते. त्यांनी लवकर होकार द्यावा असं सगळ्यांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. वेळ लागला म्हणून राधा त्याच्याकडे बघायला लागली. त्यांनी नकारार्थी मान हलवली. राधाच्या काळजाचा ठोका चुकला. सगळ्यांनाच धक्का बसला. सुनील म्हणाला, "नहीं मैडम, आप थोड़ा सोच लो. हम चतुर्थ वर्ग के लोगों से मातंग समाज के लोग हैं, जो पूर्व उन्हें अछूत कहते थे." "अरे लेकिन सुनील, अभी आप डॉक्टर हो गए हो. थोड़ी ऊंची सोच रखो. पीछे क्यों देखते हो? सब अंधेरा है पीछे. भगवान ने 2 ही जाति बनाई है, जेंट्स और लेडीज. ये जात किसने बनाई है रे? कौन से भगवान के दरबार में किताबों में बताई है ये जाति, बताओ. दिमाग से हटा दो ये जड़, आगे की सोचो. अगर हमें कोई एतराज नहीं है तो तुम्हें क्यों है?"
शिरपा तात्याने त्याला विचारलं, "का रे सुनील बाबा, का असं म्हणतो तू? का गप बसला तू? नंदीबाईला सारखे मान हलव की. अरे दे की होकार." "नाही तात्या, मी नाही होकार देऊ शकत." आता खोलीत गलबला चालू झाला. राधाची मानहानी झाली. उराशी स्वप्न बाळगून गेली 5 वर्षे त्याची सोबत केली होती. त्याला जीव लावला होता. त्याला काहीही कमी पडू दिलं नव्हतं. तिने मॅडमला उठायला सांगितलं. उठता उठता खालच्या मानेनं तिने डोळे पुसले ते निघाले, पण सुनीलने तिला अडवलं. तिने त्याचा हात झटकला. त्याने तिच्या हाताला धरून थांबवलं आणि म्हणाला, "अगं निघतीयस कशासाठी? माझं पूर्ण ऐकून न घेता तू निघतीयस. हे बघ अर्ध सत्य घातक असतं. बस, खाली बस, प्लीज बस. तू वेगळा अर्थ काढलास तो पूर्ण न ऐकल्यामुळे." "एक मिनिट थांब. आधी मी क्षमा मागतो. सगळ्यांची मनं दुखावली गेली, पण सत्यता वेगळी आहे." मॅडमनी तो प्रस्ताव आपल्यापुढे टाकला, म्हणजे माझ्यापुढे. पण तो निर्णय घेणं माझ्या हातात नाहीये. तर "अरे भैय्या, मला पसंत आहे आणि हीच बायको तुला करायला लागेल, नाहीतर मी तुला परत कधी भेटणार नाही." ऐकलंस राधिका? राधिका, या निर्णयाची मी वाट बघत होतो. माझी एकुलती एक बहीण आहे ती. तिची निवड, तीच माझी निवड. आता मी नकार देत नाही. जमलेल्या माझ्या सगळ्यांची संमती आहे. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. राधा रिंग घेऊनच आली होती. सर्वांना साक्षी ठेवून सुनीलच्या बोटात तिने अंगठी घातली. सगळ्यांनी परत टाळ्या वाजवल्या, त्यांचं स्वागत केलं. सगळ्या गाडीवानांनी आणि झोपडपट्टीवासियांनी एकत्र येऊन अजय वानखेडे नगरपालिकेचा अध्यक्ष होता, त्याच्या मदतीनं नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरची जागा हॉस्पिटलसाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. ते यशस्वी झाले. सुनीलनी हॉस्पिटलसाठी लोन टाकलं. ते लवकर मंजूर होईना. हॉस्पिटलचा प्लॅन, इस्टिमेट तयार होतं, पण लोन मिळाल्याशिवाय बांधकाम चालू करणं कसं शक्य आहे? राधा, सुनील यांच्यामध्ये त्याविषयी चर्चा व्हायची, पण पैसा आणायचा कुठनं? मोठा प्रश्न होता. दोघेही पेचात पडले. राधा त्याला म्हणाली, "आपण निवांत कुठेतरी 2-3 दिवसासाठी फिरायला जाऊ, थोडं रिलॅक्स होऊ." पण सुनील टेन्शनमध्ये होता, त्यामुळे तो बाहेर जाणं टाळत होता. राधाने आबोलीला भेटायचा आग्रह केला. दुपारी त्याने आबोलीला तिच्याकडे आणलं. तिने आबोलीला बोलून घेतलं, खोटं-नाटं सांगितलं. म्हणाली, "मी सुनीलला लग्नाचा विषय काढते, पण तो विषय टाळतोय. हॉस्पिटल झाल्याशिवाय आणि प्रॅक्टिस चालू झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं तो म्हणतोय. तर तू त्याला सांग, म्हणावं लवकर लग्न कर, म्हणजे मला मम्मीकडे पैसे मागता येतील, मला बांधकाम चालू करता येईल." तिने राधाला पटवलं. मग सुनीलकडे आली, लग्नाविषयी गळ घातली. तिला माहिती होतं हॉस्पिटलचं टेन्शन असल्यामुळे तो लग्नाला लवकर तयार होणार नाही. तेच झालेलं होतं. संध्याकाळी आबोलीनं बनामावशीसमोर लग्नाचा विषय काढला, समजून सांगितलं. मग कुठे सुनील लग्नाला तयार झाला. लग्नाची तारीख ठरली, नियोजन झालं. सगळा खर्च मॅडमनी केला. लग्नासाठी मॅडमनी त्याला पैसेही दिले. वऱ्हाडी मंडळी फेटे बांधून तयार झाली. आशीर्वाद लॉनमध्ये थाटामाटात लग्न पार पडलं. आता एकच अडचण होती की नवरी मुलगी आणून ठेवणार कुठे? तोही प्रश्न मॅडमनं तात्पुरता सोडवला. मॅडम म्हणाल्या, "दोघेही बंगल्यावर येतील आणि तिथेच राहतील." पण राधाने हट्ट धरला की नवरी सासर घरी जाणार. त्या पत्र्यात राहायला ती तयार झाली. सगळं फर्निचर, गिफ्ट, भांडी तिने बंगल्यावर परत पाठवून दिलं. दिवाण, शोकेस, गरजेच्या वस्तू मात्र घेऊन आली. तिच्याबरोबर सारंगही आला. रात्री झोपडपट्टीत दारूची आतषबाजी झाली. बेहोशपणे नाचगाणं, फटाके यांचं नृत्य चालू होतं. राधा हे दृश्य नजरेत साठवत होती. ती खूप समाधानी झाली. एक तर त्या सौंदर्य संपन्न मुलीला तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटला होता, आणि दुसरं असं ज्याच्याबद्दल असणारा आदर, उत्साह, आनंद या लोकांमध्ये वेगळाच होता. सगळे एन्जॉय करत होते. दमलेले सगळे उशिरा झोपले. दुसऱ्या दिवशी हळद फेडायचा कार्यक्रम खूप मजेशीर झाला. सगळ्यांनी आनंद उपभोगला. ती साडी, हिरवा चुडा, गळ्यातले दागिने, तिला सगळं नवीन होतं. नव्याचे 9 दिवस संपले. काही झोपडपट्टीत, काही मॅडमकडे असे दिवस गेले. मग दोघे महाबळेश्वरला फिरायला निघाले. आता त्याला नकार देता येत नव्हता. दोघांची तयारी झाली. रेल्वेची तिकीटं बुक झाली आणि प्रवास सुरू झाला, महाबळेश्वरचा आणि सहजीवनाचा. महाबळेश्वरला सूट बुक झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले. सगळं आटोपून फिरायला निघाले. वातावरण निसर्गरम्य होतं. तो तिला म्हटला, "राधा, अगं बघ की इथे किती छान आहे. चल चल एक फोटो घेऊ आपण." ते फोटो काढून घेत होते.
ठिकठिकाणच्या विविधतेने नटलेल्या निसर्गात रमून गेला होता तो. न बघितलेला निसर्ग जवळून बघत होता तो. दुपारचं जेवण झालं. एका पॉईंटवर दोघं बसले. सुनीलच्या डोक्यात फक्त निसर्ग, तिथली थंड हवा अंगाला बोचत होती. हळूच एखादं पान सळसळ करत खाली येत होतं. प्रत्येक पानावर मोती साचले होते. धक्का लागला तर खाली गळायचे. राधा त्याला बिलगून बसली. त्याचा हात हातात घेत म्हणाली, सुनील, अरे देहातला निसर्गही समजून घे ना. तेही एक विश्व आहे. त्या विश्वात निसर्ग खचखचून भरलाय. मग बघ, तुला कळेल, त्याच निसर्गाच्या काळजात तू भरलायस. तुझ्या क्षितिजाला पाठ टेकून तासनतास बसावंसं वाटतं, पण जसजसं पुढे जावं तसतसं ते क्षितिज पुढे पुढे चालतं. असं का? तुझ्या क्षितिजाला त्याचं ओझं होतं का? नाही ना, मग असा दुरावा का? एक सांगू, वाऱ्याला त्याची दिशा बदलू दे, जलांना त्याचा प्रवाह बदलू दे, पण आपण जीवन प्रवाह, त्यातलं प्रेम, त्यातली भावना, याची दिशा कधीच बदलू देऊ नये. वाद होऊ दे रे, वाद थोडाफार झालाच पाहिजे. संसारात त्याची मजा घेणं हे चांगलं आहे. त्यातूनच एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते. वावटळीचं रूपांतर होऊन आकाशाला गवसणी घालणारं वारं पृथ्वीच्या वातावरणातच जसं फेऱ्या मारतं ना, तसंच अगदी आपलं होऊ दे. आपले वाद किती होऊ दे, पण आपलं निर्मळ नातं आपल्या दोघांभोवती फिरू दे. त्याला वातावरणाच्या पलीकडे कधी जाऊ देऊ नकोस, कारण माझ्या मैत्रीच्या प्रेमाचा तू पहिला चेहरा आहेस. जर माझं तुला काही आवडलं नाही ना, बघ, खांद्यावर ठेवलेला हात खाली घेतलास तू. समजलंय तुला? ऐकतोयस ना? फक्त खाली घेतलास, तो शरीरापासून वेगळा नाही ना केलास, असं आपलं नातं असावं. दोघांनी एकमेकांचा चेहरा वाचला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे. आणि एक सांगू, वाचताना अपेक्षित शब्दांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आपल्या नात्यातली वीण घट्ट करत संसारवेलीवर सुंदर फुलं जन्माला घालायची आहेत आपल्याला. चालताना ठेच लागली तर दगडाला दोष देत नाही आपण. आपण लंगडत का होईना चालत राहतो ना, तसंच संसाराचं आहे. त्यातूनच सुख मिळवायचं आहे. अहंकार, पैसा आपल्या प्रेमामध्ये आडवा यायला नको, म्हणून ही नाती आपल्याला जपायची आहेत. जे तुझं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते तुझं आहे. या फुलाच्या मधावर सुनील फक्त तुझा आणि तुझाच हक्क आहे. हे ऐकल्यावर सुनीलने तिला मिठीत घेतलं. ती सुखावली. हेच आलिंगन, हीच मिठी. त्या थंड वातावरणात त्याच्या उष्ण स्पर्शाची तिला ओढ होती. तिने आपलं अंग त्याच्यावर अलगद झोकून दिलं. त्याच्या छातीवर तिचं डोकं विसावलं. तिच्या मुलायम केसातनं त्याची बोटं अलगद फिरायला लागली. अलगद तिच्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या. राधा, अगं रसिक आहेस तू. आज कसं काय हे सगळं सुचलं तुला? अरे, निसर्ग चांगला असला ना तर खळखळणाऱ्या धबधब्याचा आवाज सुद्धा मंजूळ वाटतो. फक्त आस्वाद घेणारा हवाय, आपोआप सुचतं. खरंच खूप छान बोललीस. तू बोलत राहावं, मी ऐकत राहावं. खरंच काव्य आहेस तू. सुश्राव्य गीत आहेस तू. तू हसत राहावं, मी भुलत राहावं. तू रुसावं, थोडंसं हसावं, या मंदिराच्या कोपऱ्यात बसावं, तुझ्या त्या कमलनयन कपारीतून थेंबा थेंबानं पाणी ओघळावं आणि ते चातकासारखं मी पिऊन घ्यावं. खरंच माझी एकमेव आठवण कादंबरी आहेस तू. तू लिहित राहावं, शृंगारावं, सजवावं, वाचताना माझ्या हृदयी ठसावं. त्यांनी त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले. ओठाच्या स्पर्शानं तिचे नाजूक तळहात त्याच्या गालावरनं फिरले. त्या ओठाला कळ सोचली नाही. ओठाला ओठ भिडले. अनंत विश्वाच्या सुखात विलीन झाले. कितीतरी वेळ ते एकमेकांच्या मिठीत होते. पावसाच्या सरींनी त्यांना सावध केलं. त्या शिडकाव्यानं दोघं ओलचिंब झाले. तिच्या गालावर ओघळणारा थेंब मोत्यासारखा दिसत होता. ओलं झालेलं अंगवस्त्र अंगाला चिकटलं होतं. तो तिच्याकडे एकसारखा बघत होता. काय बघतोयस? निसर्ग आणि त्याचं सौंदर्य. चल रे, चावट. अगं, आरशात जाऊन बघ. तुझी तुला दृष्ट लागेल. अंगात हुडहुडी भरली. त्यांनी सूट जवळ केला. 2-4 दिवस चांगले रमले. 4थ्या दिवशी मालविका मॅडमचा कॉल आला. राधाच्या आईच्या आणि तिच्या नावावर असलेली पॉलिसी आणि तिच्या हिश्श्याची इस्टेट, जवळजवळ 40 लाख रुपये रक्कम तिच्या नावावर येऊन पडली आहे. पण त्यासाठी तिला बेळगावला जाणं गरजेचं होतं. या कॉलमुळे तिला जो आनंद झाला तो गगनात मावेना. आता हॉस्पिटलच्या कामाला गती येणार होती. तिने सुनीलला ते सांगितलं नाही. दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. दुसऱ्या दिवशी राधा आणि मालविका बेळगावला गेल्या. तिथे जाऊन आर्थिक व्यवहाराची कामं एका दिवसात पूर्ण केली. बेळगावहून त्या विमानानं पणजीला आल्या.
पणजीवरून केरळ राज्यात कोचीला विमानानं गेल्या. तिथून एर्नाकुलमला जाऊन असताना व्यवहार बघितले आणि दुसऱ्या दिवशी त्या परत महाराष्ट्रात आल्या. आता हॉस्पिटलचं काम जोरात चालू झालं. तोपर्यंत राधा, सुनील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होते. हॉस्पिटल उभं राहायला 1 वर्ष लागलं. इमारत सज्ज झाली. उद्घाटन आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. शहरातल्या अनेक मान्यवर या उद्घाटनाला उपस्थित होते. हॉस्पिटलच्या उजव्या बाजूला एक छोटा बगीचा, त्यामध्ये एक सुंदर चौथरा होता. त्या चौथऱ्यावर नानाची हातगाडी व्यवस्थित करून पॉलिश मारून ठेवलेली होती. नानाची आठवण. गाडीतळ आणि झोपडपट्टीतले आलेले मान्यवर यांनी हॉस्पिटल बघितलं, त्यानंतर बगीच्यातल्या या चौथऱ्याकडे आले. त्यांना ते दृश्य बघून फार आश्चर्य वाटलं. पण गाडीवानांना आणि झोपडपट्टीवाल्यांना अभिमान वाटला. सुनील मोठा झाला, डॉक्टर झाला, नावलौकिक कमावलं, पण बापाच्या कष्टाला तो काही विसरला नाही, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. रोज आंघोळ झाल्यावर राधा आणि सुनील त्या हातगाडीची पूजा करायचे. पूजा झाली की ज्वारीच्या 2 ताज्या भाकऱ्या तिथे ठेवायचे. नंतर आतली पूजा व्हायची. 2 ताज्या भाकरी गाडीवर असायच्या, पण काही वेळानं त्या भाकरी गायब व्हायच्या. चौथरा, हातगाडी बंदिस्त होती. तिथे पक्षीसुद्धा जाऊ शकणार नाही, म्हणून वर्तुळाकार जाळी लावली होती. वरती कौलारू छतसुद्धा होतं. समोर एक गेट होतं. इतका सगळा बंदोबस्त असताना तिथून भाकरी गायब होत होत्या, हे एक रहस्यच होतं. त्या भाकरी आबोली स्वतःच्या हातानं करायची. एक आईची, दुसरी बाबाची. रविवारी राधा, सुनील त्या हातगाडीवर बसून तासनतास गप्पा मारायचे. जोपर्यंत ते तिथे तोपर्यंत भाकर तिथे असायची, पण ते बाजूला गेले की भाकरी गायब होत होती. सुनील राधाच्या स्मृती चिकित्सालयाची OPD वाढली. हॉस्पिटल नावारूपाला आलं. स्टाफ वाढवला गेला. तज्ज्ञ डॉक्टरांची भरती झाली. ऑपरेशनसाठी हॉस्पिटल नावाजलं जायला लागलं. माफक दरात उपचार सुरू होते. बऱ्याच स्थानिक संस्था हॉस्पिटलला मदत करायच्या, त्यामुळे इमारत सुसज्ज होती. तिथे आधुनिक उपकरणंसुद्धा आली. मुंबई पुण्याला होणारे उपचार स्मृती चिकित्सालयात व्हायला लागले. कामाचा पसारा वाढला, पण हातगाडीची पूजा करणं सुनील विसरला नाही. ज्या हातगाडीवर बाबा जगला, ज्या गाडीनं त्याला जगण्याची हिंमत दिली, ती गाडी सुनीलची प्रेरणा होती. त्या गाडीनेच त्याला कणखर बनवलं होतं. तिनेच अर्ध्या भाकरीवर का होईना, पण त्याला जगवलं होतं. ज्या गाडीने त्याला अन्न-पाण्यावर घातलं, त्याच गाडीला तो भाकरी ठेवून तिचं दर्शन घ्यायचा. पण ती भाकर जात कुठे होती, ती कोण नेत होतं का काही चमत्कार होता, कळत नव्हतं. भाकर जाते कुठे याचा तपास लावण्यासाठी त्यांनी तिथे एक वॉचमन ठेवला. पण कुणालाही न सांगता, माहिती न होऊ देता CCTV कॅमेरेसुद्धा लावले. पण सुनीलनी राधा आणि आबोलीलाच ते सांगितलं होतं. बाकी कुणाला ते माहिती नव्हतं. शहरात एकमेव हॉस्पिटल झालं होतं की सर्व रोगावर निदान करून उपचार माफक दरात केले जात होते. मेडिकल स्टोअर हॉस्पिटलचंच असल्यामुळे औषधांच्या किमती MRPपेक्षा कमी असायच्या. त्यामुळे दवाखान्यात 24 तास गर्दी असे. हॉस्पिटलला 4 ॲम्ब्युलन्स मिळाल्या. हॉस्पिटलबरोबर आमदार, खासदार, मंत्री, नेते यांची ये-जा असल्यानं झोपडपट्टीची सुद्धा काया बदलली. एका रांगेत सरळ अशी चांगली घरं झाली, रस्ते झाले. ती झोपडपट्टी राहिली नाही. त्या भागाला आबोली नगर असं नाव देण्यात आलं. एका चौकाला गाडी चौक असं नाव दिलं. सुसज्ज शाळेची इमारत झाली. झोपडपट्टीची दुर्दशा हटली. हॉस्पिटल असलेल्या भागाला राधा नगरी असं नाव मिळालं. परिसर सुसज्ज झाला. आबोली नगरीत राहणारा प्रत्येक जीव सुखावला होता. तिथल्या बऱ्याच जणांना हॉस्पिटलमध्ये नोकऱ्या मिळाल्या. मग हॉस्पिटलमधलं बाहेरचं मोठं पटांगण झाडण्यापासून फुलझाडी, बगीचा यांची साफसफाई करणं, पाणी देणं, आतमध्ये फरशी पुसण्यापासून दवाखाना आरशासारखा स्वच्छ ठेवण्यापर्यंतची कामं सगळ्यांना मिळाली. स्वच्छता कक्ष, शिपाई, वॉर्डबॉय, वॉचमन असल्या अनेक कामासाठी आबोली नगरमधली तरुण मुलं, काही स्त्रिया यांची भरती केली. जे ड्रायव्हर होते त्यांना कचरा घंटा गाडी, ॲम्ब्युलन्स याच्यावर ड्रायव्हर म्हणून ठेवलं. थोडक्यात आबोली नगरी सगळी व्यवस्थित कामाला लावून टाकली. उड्डाणपुलाखालच्या साम्राज्यात रमणारी ती पोर आज एका सुसज्ज ACच्या बंगल्यात ऐशोआरामात राहायला लागली होती. तिला काही कमी नव्हतं. विटलेली शिळी भाकर खाणारी ती आज जरी बंगल्यात होती तरी ती भूतकाळ विसरली नव्हती. आबोली आता 22 वर्षांची झाली.
बंगल्यात वास्तव्य असल्यामुळे ती अधिक उजळली होती. तिने शिस्त लावून घेतली होती. तिने त्या दोघांच्या कामात कधीच लुडबुड केली नाही. राधा आली म्हणजे चहा, कॉफी, तिला जे हवंय ते आणून द्यायची. थकलीस का वहिनी? आपुलकीनं विचारायची. तिने बंगल्यात कामासाठी बाई ठेवू दिली नाही. मी करते की सगळं. बाईला लागणारा पैसा गोरगरिबांच्या कामाला येईल असं म्हणायची ती. बाजूच्या खिडकीतून तिला बगीचा, चौथरा, हातगाडी दिसायची. ती रूम फक्त आबोलीची होती. एक कॉट, गादी, तिला लागणारं साहित्य. ती अडाणी होती, पण तिला निरक्षर कोणी म्हणणार नाही. हळूहळू सगळं शिकली होती ती. तो रक्षाबंधनाचा दिवस होता. आबोलीने आदल्या दिवशी राधाबरोबर जाऊन छानशी राखी, पेढे घेऊन आली. सकाळी सकाळी सगळ्यांचं लवकर आटोपलं. सुनील तिची वाट बघत होता. आबोली खाली जाताना दिसली. त्यांनी आवाज दिला. ती बाहेर जिन्याजवळ दाराशी थांबली. भैया, पूजा झाली? अगं हो, झाली की, ये लवकर. 2 मिनिटं, मी खाली जाऊन येते. ते पण माझी वाट बघत असतील. लगेच आले, असं म्हणून ती खाली गेली. चौथऱ्यावरची भाकर जाते म्हणून तिथे वॉचमन ठेवला होता. CCTV कॅमेरे चालू केले होते. त्या कॅमेऱ्याचा तो पहिला दिवस. वॉचमनचा पहिला दिवस. तिथले सगळे कर्मचारी आबोलीला ओळखत असत. आबोली घाईघाईत आली आणि वॉचमनला सांगितलं, बाहेर जा, त्या मुलांना बाजूला जा म्हणून सांग. इथे काय करतायत ती मुलं? वॉचमन लगेच तिथनं निघाला. जाळीचा आधार घेतलेली 2 मुलं होती. त्यांच्याकडे तो चालला होता. इतक्यात त्यांनी मागे वळून बघितलं आणि तो ओरडला, मागे पळा. आबोली त्या भाकरी घेऊन पळत होती. तिचा पाय मऊ फरशीवरनं घसरला. आबोली डोक्यावर जोरात आदळली. ती बेशुद्ध पडली. काही वॉचमन, कर्मचारी पळत आले. सुनीलने CCTVत बघितलं. सुसाट धावत तो खाली आला. तोपर्यंत आबोलीला OPDच्या दारापर्यंत आणलं होतं. तिला स्ट्रेचरवर घेतलं. सगळे डॉक्टर्स इथे जमा झाले. तिला तपासत होते. तिला ICUमध्ये शिफ्ट केलं. उपचार सुरू केले. तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता. मेंदूत रक्तस्राव झाला. उपचार चालू होते, पण आबोली साथ देत नव्हती. सुनीलला सगळ्यात मोठं अपयश आलं होतं. मोठा धक्का बसला होता. तो खुर्चीतच बसला. राधा त्याला सांभाळत होती. तो मोठ्यांदा ओरडला, इडियट, पीछे भागने की जरूरत क्या थी? 4-5 डॉक्टर सुनील जवळ आले. म्हणाले, सर, धीर धरा. सुनील म्हणाला, शॅट, यार, मी हे इतकं मोठं हॉस्पिटल बांधलं ते कशासाठी? माझ्या आईबाबांना जो त्रास झाला तो इतर कोणाला होऊ नये यासाठी ना. मग हे काय आहे? का नाही वाचवू शकलो मी माझ्या आबोलीला? आबोली कायमची आबोल झाली आहे. काय झालं, कसं झालं, हे तिने कशासाठी केलं? सगळं सुख, वैभव असून त्या भाकरीचं तिला काय करायचं होतं? पण सगळे प्रश्न अनुत्तरित होते. आबोलीच्या कमरेला राखी खोचली होती. ती त्यांनी काढून घेतली. तो रडायला लागला. प्रेतयात्रा निघाली. खूप गर्दी होती. डॉक्टर सुनीलनी पाणी धरलं. तिला विसावा दिला. विसाव्याची भाकर ठेवली. प्रेतयात्रा पुढे निघाली. त्या विसाव्याच्या भाकरीवरनं 2 मुलात भांडणं चालू झाली. दोघांच्या हातात अर्धी अर्धी. आणि ती मुलं प्रेताच्या मागे मागे चालायला लागली. आबोलीला अग्निडाव दिला त्यावेळी ती 2 मुलं पेटलेल्या सरणाजवळ उभी राहिली. गर्दी खूप होती. सगळा जमाव खाली बसला होता, पण सरणाजवळ ही 2 मुलं मात्र उभी होती. तिसऱ्या दिवशी राख सावडली. डॉक्टर सुनील चौथऱ्याजवळ बसले होते. समोर बाहेरच्या बाजूला ती 2 मुलं उभी होती. डॉक्टर सुनील विचार करत होता की आबोलीने असं का करावं? तिला बंगल्यात सगळं स्वातंत्र्य होतं, मग त्या भाकरीच्या पाठीमागे तिने का पळावं? तेवढ्यात त्यांची नजर त्या 2 मुलांवर पडली. परवासुद्धा हीच 2 मुलं तिथे स्मशानभूमीत होती, रडत होती. कोण आहेत ही मुलं? काय नातं यांचं आणि आबोलीचं? त्यांनी त्या मुलांना आत घेऊन या असं वॉचमनला सांगितलं. वॉचमनने त्या दोन्ही मुलांना सुनीलकडे आणलं. डॉक्टर सुनीलने त्या मुलांना बरंच काही विचारलं. त्यात त्यांना माहिती मिळाली की ह्या 2 मुलांचा आणि आबोलीचा तसा काही संबंध नव्हता, पण ही मुलं अनाथ होती. आणि ती मुलं उपाशी राहू नयेत म्हणून आबोली हातगाडीवर ठेवलेल्या 2 भाकरी त्या मुलांना गुपचूप देत होती. पुलाखाली जगणारी संस्कृती किती महान आहे ते समजलं. त्या संस्कृतीला परिस्थितीची जाणीव आहे. भुकेची जाण आहे, पण भाकरीची वाण आहे. त्यासाठी उभी राहणारी आबोली विसाव्याची भाकर घेऊन त्यांना पोसत होती. सुनीलच्या डोळ्यातनं खळकन अश्रू बाहेर पडले. कारण डॉक्टर सुनीलनी हे जीवन अनुभवलेलं होतं. आणि त्या दिवसापासून राधा आणि सुनीलनी अशा अनाथ मुलांसाठी एक वेळचं अन्न द्यायचं ठरवलं. त्या अन्नछत्राला
आबोलीची विसाव्याची भाकर हे नाव दिलं. आबोलीच्या आत्म्यालाही विसावा मिळेल हेच अन्नछत्र होतं तिचं विसाव्याची भाकर. श्रोते हो, गेले 20 दिवस तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार.